સમૃદ્ધ માટી તર છેતી અભિયાન. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी कृषी मित्र निलेश वायभासे आपलं SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आज आपण माळशिरस तालुक्यातील कारुंडे या गावात आलेलो आहे. एका केळीच्या सुंदर अशा प्लॉटवरती आलेलो आहेत. हा प्लॉट कोणाचा आहे, काय आहे, एक्झॅक्टली याला काय काय केले गेले याची थोडीशी तंबूत माहिती आपण शेतकरी दादांकडनं घेणार आहोत. एकदा प्लॉट आपण पाहूयात. सरासरी हा पूर्ण गडाच्या मॅच्युरिटीच्या वेळेस वजन हे निश्चितच 40-45 किलोच्या आसपास असणार आहे, यात काही शंकाच नाही आहे. विजय ॲग्रो एजन्सीचे संचालक हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत त्या शिवाराचं नाव, आपलं नाव थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना सांगताय? नमस्कार, मी रवींद्र सर्जेराव पाटील, मुक्काम कारुंडे, तालुका माळशिरस. दादा, हे केळीचा जो प्लॉट आहे किती महिन्यात झाला आहे आता? 9 सप्टेंबरची लागण आहे. 9 सप्टेंबरची लागण आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी आता जून महिना चालू, 10 महिन्याचा प्लॉट झालेला आहे ना. तर ह्या प्लॉटसाठी आपण काय काय केलं आहे बरं? सुरुवातीला बेड काढले होते. बर. बेडवरती लागण केलेली आहे. बेडवरती लागण केली. तर मी विजय ॲग्रो एजन्सीचे संचालक बरकर साहेबांना विचारू इच्छितो की याला जे आपण आता शेड्यूल फॉलो केलं आहे, बरोबर आहे? बरोबर. याला बेसल डोस किती झालेत, बेसल डोसमध्ये काय वापरले, आता वेन झाल्यानंतर काय काय वापरले, थोडक्यात सांगता येईल? हो. नमस्कार, माझं नाव विजय बरटकर, विजय ॲग्रो एजन्सी नातेपुते. तर सुरुवातीला जेव्हा केळीमध्ये अभ्यास चालू करायचा होता तेव्हा मला SV ॲग्रो सोल्युशन्स या कंपनीशिवाय दुसरा बेटर ऑप्शन कोणताच दिसत नव्हता. कारण हजारो एकरांवरती SV ॲग्रोची जी केळीची रोपे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात आणि एकदम चांगल्या क्वालिटीची ती रोपे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूप अफलातून असा फायदा उत्पादन वाढीसाठी म्हणा किंवा चांगली क्वालिटी मेंटेन होणे, तसेच SV ॲग्रोचे जे काही फील्ड व्हिजिटर्स असतात ते वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी खूप मोठी मदत मिळत असते आणि म्हणून मी SV ॲग्रोचा ऑप्शन निवडला आणि गेले 1.5 वर्षापासून मी केळीमध्ये अभ्यास चालू केला. तर रवींद्र पाटील असेच माझ्या दुकाने आले होते आणि त्यांनी मला केळीचे मार्गदर्शन करण्यासाठी विचारले. तेव्हा मी SV ॲग्रोचे शेड्यूल फॉलो करायचे ठरवले आणि SV ॲग्रोचे शेड्यूल फॉलो करत असताना त्यांना आता आपण पाहू शकता, हा प्लॉट आपण पाहतच आहात. तर ह्या प्लॉटवरती खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. SV ॲग्रो सोल्युशन्सचे SV कॅन्टर असेल, फ्रुटर असेल, हे आपण तसेच मिस्टर ग्रीन असेल, हे बेसल डोसाद्वारे आपण यांना दिले होते. आतापर्यंत मला वाटते 2 वेळा डोस तुम्ही भरला. 2 वेळा या ठिकाणी डोस भरण्यात आलेला आहे. आणि तसेच SV ॲग्रोचे जे लिक्विड डोसेज आहेत, शुगर बन असेल ज्याच्यामुळे साईज वाढ होते, तसेच फिनिशिंग चांगले येते प्लॉटला. त्यानंतर आता आपण साईज बिल्डरही दिलेला आहे. साईज बिल्डरमुळे सुद्धा साईज आणि शायनिंग मालाला एकदम चांगली दिसत आहे. तसेच SV कीटोनचे आपण वारंवार स्प्रे दिलेले आहेत, ज्याच्यामुळे ती क्वालिटी आज तुम्ही पाहता ती मेंटेन झालेली आहे. चालेल, अगदी बरोबर. मला एक सांगा, शुगर पण आपण सोडलं, शुगर पण सोडल्यानंतर वादीमध्ये काय बदल झालेला जाणवतो का हो? वाटतोय ना तसं, म्हणजे वादी वाढलेली वाटते आपली, हां, वादी लांबलेली वाटते, आहे की वाटते. नाही? साईज मध्ये केळीच्या फरक आहे ना, फरक आहे. बरं, चांगल्या तर पैकी एकंदरीत मला असं विचारायचं बरं साईज. सुरुवातीला यांचा फीडबॅक खूप चांगला आला होता की पहिला डोस टाकल्यानंतर बुंद्याच्या साईजमध्ये जी अफलातून वाढ झाली होती, बुंदा, हां, त्यांनी स्वतःहून मला येऊन सांगितलं होतं. म्हणजे बुंद्यावरती पण SV ॲग्रोचं जे शेड्यूल आहे ते पूर्णपणे काय करतं, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. जितका चांगला बुंदा तितकं उत्पन्न निश्चितच वाढीसाठी त्याचा चांगला फायदा होतो, आहे की नाही? आता साईज बिल्डर आपण जे सोडलं, जसं तुम्ही सांगितलं, आता शेवटच्या टप्प्यात पूर्ण वेन झाल्यानंतर साईज बिल्डर आपण सोडले, तर साईज बिल्डर सोडल्यानंतर काय जाणवते दादा? आता तर सोडलेला आहे ना, आता सोडले, अजून सोडलेला आहे, अजून याचा रिझल्ट जाणवल ना. मग आता मला सांगा, साईज बिल्डरचा काय अपेक्षा आहे तुम्हाला? साईज बिल्डरमुळे नक्कीच ज्यातही साईज दिसत आहे तुम्हाला त्यामध्ये नक्कीच वाढ होईल. हे जो गॅप आहे तो पूर्णपणे फिलअप होईल आणि एकदम भरगच्च असे घड तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे चकाकीवरती पण याआधी चांगलं आपण चकाकीवरती तर निश्चितच परिणाम होणार आहे.
चाकाकी यापेक्षा सुंदर अजून दिसणार आहे. अच्छा. कारण बऱ्याच प्लॉटमध्ये आपण हा प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वीरित्या झालेला आहे. आता दादा तुम्हाला मी असं विचारतो की आता बाकीच्यांचे प्लॉट आहेत तुमच्यासोबत आहेत, बरोबर, आहेत. त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय बदल जाणवतोय बरं? फरक जाणवतोय ना. किती टक्के फरक जाणवतोय? तरी 60-70% त्यांच्यापेक्षा आपली बाग म्हणजे वादीत यात भरपूर फरक पडलेला आहे. म्हणजे त्यांच्या बागेपेक्षा आपल्या बागेजवळ 60-70% फरक आपल्याला जाणवतोय. जाणवतोय. मग निश्चितच SV ॲग्रो तंत्रज्ञानाची कमाल आहे असं वाटतंय का आपल्याला? वाटतंय की यशवी अग्रोची म्हणजे आवटे साहेब येतात 8 अच्छा. दिवसाला विजिट देऊन जातात. अच्छा. 8 दिवसाला इकडे आले की येऊन ते सांगतात त्यांच्या सल्ल्यानुसार चालू आहे मार्ग. आता बाकीच्या शेतकऱ्यांनी हे SV ॲग्रोचं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे का? काय वाटतंय? वापरणार ना. आता आपला प्लॉट बघून वापरणार ना शेतकरी इथून पुढं. आपल्या पाठीमागे शेतकरी दादा पण आहेत. शेतकरी दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय बरं हा प्लॉट पाहिल्यानंतर? प्लॉट एक नंबर आलेला आहे साहेब. एक नंबर आलेला आहे. मग मी पण केळी केलेली आहे. मी काय वापरले नाही. हा. ह्या माझ्या केळीपेक्षा ही केळी एक मग आता नंबर हा प्लॉट पाहिल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये पण SV ॲग्रोच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा असं वाटतंय का? आहे. नाही करावं वाटतं 100% नक्की. करणार पण मी पण करणार. म्हणजे प्लॉट पाहून एकंदरीत समाधानी आहात? हा समाधानी. दुसरे शेतकरी आपल्या सोबत आहे. या ना दादा थोडंसं अलीकडे. अहो या, बाई. तुमची केळी आहे, यांची केळी, तुमची केळी आहे, नाही डाळिंब आहे तुमचं. पण डाळिंबामध्ये SV ॲग्रो तंत्रज्ञानाचं फार मोठं काम आहे. तर आपल्या डाळिंबात याचा वापर तुम्ही करण्याची इच्छुक आहात का? बघितल्यानंतर वाटते वापरा म्हणून. काल त्यांना बोललो मी कोणाला वापरताय, त्यांना सांगितलं मला असं साहेब तिथे ते, त्यांना मला तिथे ते म्हणून म्हटलं मग मला बोलवा. आल्यानंतर त्यांचा मला फोन आला, तुम्ही इथं आलाय, मी आलो साहेबांची नंबर घ्या आहे साहेबांसाठी वापरा. बरं विजू भाऊ, तुम्हाला असं मला विचारायचं आहे की आता आपण जास्तीत जास्त म्हणजे डाळिंब शेतकरी असतील, ऊस शेतकरी असतील, केळी शेतकरी असतील, म्हणजे सगळेच जे बागायतदार आपण ज्याला म्हणूयात त्यांच्यासोबत आपण चांगलंच काम करतोय बरोबर आहे. मला वाटतं आपण एक 5-6 वर्षापासून SV ॲग्रो तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देतोय. त्यांना देतात. तर मग काय वाटतंय आपलं एकंदरीत तंत्रज्ञानाबद्दल काय सांगता येईल? सुरुवातीला आम्ही फक्त डाळिंबावरती त्याचा प्रयोग करत आलोय. 5-6 वर्षापासून आपण डाळिंबावरती आपण 3 डोस देतो. याचे बेसल डोसद्वारे 3 डोस देतो आणि फवारणीद्वारे किटोनचा तर अफलातून रिझल्ट आहे. म्हणजे सनबर्निंगचा जो मेजर प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यामध्ये, तेव्हा किटोनचे 3 ते 4 स्प्रे गेल्याच्या नंतर अजिबात कोणत्याही प्रकारचा सनबर्निंग येत नाही. बाग झाकलेली असो नसो, सनबर्निंगचा एकदम खात्मा या ठिकाणी होऊन जातो. शुगरबनचे अनेक तुम्हाला रिझल्ट मिळाले? शुगरबनचे रिझल्ट खूप अफलातून आहेत. तर शुगरबन साईजचा जो प्रॉब्लेम आहे तोच सॉल्व्ह होतो. आता बेसल डोस मध्ये आपण जो वापर शेतकऱ्यांचं करतो, असं म्हणणं असतं की खूप सेटिंग झाल्यानंतर साईज होत नाही. पण शुगरबन त्यासाठी एकमेव असा उपाय आहे. तुमच्या झाडावरती किती लोड असू द्या, शुगरबन सोडल्याच्या नंतर जे काही जमिनीत तुमचं स्थिर झालेलं फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, ते बऱ्यापैकी झाडाला पोचवायचं काम हे शुगरबनद्वारे होताना दिसतंय मला. बेसल डोस मध्ये जे आपण फ्रुटर, ग्रीन, कॅन्टर वापरतो, मायक्रोजी वापरतो, त्याचे काय रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? खूप चांगले रिझल्ट आहेत. शेतकऱ्यांमधूनच फीडबॅक येतो आणि शेतकरी वारंवार परचेस करतो. असे शेतकरी बरेच आहेत की फक्त बेसल डोससाठी आपल्याकडे येतात आणि SV ॲग्रोच्या उत्पादनासाठी आपल्याकडे येतात. म्हणजेच काय SV ॲग्रो तंत्रज्ञानाचं गमकच आहे. मातीवरती SV ॲग्रो पूर्णपणे काम करतं, मातीची ताकद वाढवण्याचं काम करतं, मातीची सुपीकता वाढवण्याचं काम करतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मार्केटमध्ये मातीवरती काम करणाऱ्या खूप मोजक्या कंपन्या आहेत. त्यापैकीच SV ॲग्रो सोल्युशन्सचं काम अफलातून आहे. मला वाटते मागच्या 5-6 वर्षापूर्वी जेव्हा SV ॲग्रोसोबत आम्ही जोडलो गेलो, त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की ह्यांचं काहीतरी वेगळंच काम आहे की बाबा हे मातीवरती कसं काय काम करतात. सगळ्या कंपन्या MNC, सिजंटा बाहेर झालं, या कंपन्या स्प्रेवरती जास्त फोकस, म्हणजे इन्सेक्टिसाइड असतील, पेस्टिसाइड्स असतील, फंगिसाइड्स असतील. तर या व्यतिरिक्त SV ॲग्रोचं काम पूर्णपणे वेगळं वाटलं होतं आणि सुरुवातीलाही आम्हाला ते आवश्यक असं वाटत नव्हतं. पण आता ही काळाची गरज बनल्यासारखं दिसून येते. जर मातीवरती काम केलं, मातीची सुपीकता जर जास्त वाढवली, तर झाडाचं पिकाचं तुमच्या काय म्हणतात उत्पादन क्षमता वाढणार आहे, चांगली राहते झाडाची आणि रोगराईला कमी बळी पडतात आणि उत्पादन क्षमता वाढते. उत्पादन क्षमताही वाढते. तर समाधानी आहात असं आहे. आता सगळे बाग पाहून निश्चित समाधानी आहात? समाधान नक्कीच चालतंय. तर एकंदरीत सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि शेतकरी दादांनाही SV ॲग्रोच्या तंत्रज्ञान वापर करून जे उत्पादनात वाढ होणार आहे त्यासाठी मनस्वी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world.
This is a generational responsibility. Save soil.